आपल्या शहरातली घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अंबरनाथ, बदलापूर, कल्याण तसेच ठाणे जिल्ह्याच्या विविध भागात त्याचप्रमाणे अनेक ग्रामीण भागात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागतोय। बदलापूर शहरातील तर अनेक मोठमोठ्या सोसायट्यांना आठवड्याभरातून एकदा तर कधी अनेक दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। त्यामुळे त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तर अनेकदा पाण्याचे जार मागवावे लागतात। ग्रामीण भागातील तर भगिनींना हंडाभर पाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागते। कधी कधी हे पिण्याचं पाणी न मिळाल्यानं त्यांना दूषित पाण्याचा वापर देखील करावा लागतो। मात्र अंबरनाथच्या या सरकारी कार्यालयातील हे दृश्य पहा। इथे चक्क पिण्याच्या पाण्याचा वापर गाडी धुण्यासाठी केला जातोय। अंबरनाथ MIDCच्या कार्यालयातच बिनधास्तपणे ही पिण्याच्या पाण्याची नासाडी सुरू आहे। इथे गाडी धुणाऱ्या या गरीब गरजू व्यक्तीची काही चूक नाही। 4 पैसे मिळतील म्हणून तो साहेबांची गाडी धुतोय। मात्र ज्यांची ही गाडी आहे ती गाडी मात्र MIDC कार्यालयातील पिण्याच्या पाण्याने धुतली जात आहे। विशेष म्हणजे ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणाचे अभियंते याच कार्यालयात हाकेच्या अंतरावर बसतात। मात्र त्यांना झालेली ही पाण्याची नासाडी दिसत कशी नसावी। इथे दररोज पिण्याच्या पाण्यानं गाड्या धुतल्या जातात असा नागरिकांचा आरोप आहे। यावरूनच अधिकाऱ्यांचं त्यावर कोणतंही नियंत्रण नसल्याचं समोर येतंय। कधी कधी तर अधिकाऱ्यांच्याही गाड्या याच पिण्याच्या पाण्याने धुतल्या जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। पिण्याच्या पाण्याने धुतली जाणारी ही गाडी इथल्या अधिकाऱ्यांची नसल्याचं सांगितलं जातंय। मग ही कुणाची गाडी पिण्याच्या पाण्याने धुतली जातीये आणि कुणाच्या आशीर्वादानं असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता अशा प्रकारे पिण्याच्या पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली जाते। ती कारवाई केली जाणार का हेच पाहावं लागेल। पब्लिक मीडिया, अंबरनाथ। ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा।